डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वामध्ये शेतकरी आक्रोश मोर्चा सुरू आहे आणि बारामतीमध्ये आता यात्रा जाणार आहे। राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी केंद्र सरकारकडे जात नाही आणि यासाठी हा आता मोर्चा काढला जातोय। अमोल कोल्हे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार जरेकर यांनी, पाहूया। अनेकांनी तुम्हाला कांदा ठेचाची भाकरी खरं तर खाऊ घातली, काय एकंदरीत? हा सर्वसामान्य शेतकरी वर्गाचा, माता माऊल्यांचा, तरुणांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। कारण सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा हा जो प्रश्न आहे, म्हणजे कांदा निर्यात बंदी लागू केल्यानंतर हे निर्यात बंदी उठवा, या निर्यात बंदीची आम्हाला चर्चा करायची, आम्हाला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची चर्चा करायची, हीच मागणी आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे आणि मी संसदेत केली होती, पण आमचं निलंबन करण्यात आलं। मग संसदेत जर सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज हा दडपशाही मार्गाने दाबला जात असेल तर तो रस्त्यावर जेव्हा उतरण्याचा आम्ही निर्णय घेतला, तर सर्वसामान्य शेतकऱ्यांनी या आपल्या होणाऱ्या अन्यायावर, आपल्या वेदनांना ही वाचा फोडतीये, ही भावना सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये बघायला मिळाली। सर्वसामान्य शेतकरी वर्गाने हे जे उत्स्फूर्त स्वागत केलंय, यावरून नक्कीच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी जे मार्गदर्शन केलं होतं या मुद्द्यांच्या संदर्भात, कालही मी त्यांना भेटल्यानंतर हे किती तंतोतंत शेतकऱ्यांच्या मनातल्या या व्यथा वेदना आहेत, याचाच प्रत्यय आज हा संपूर्ण मोर्चा करताना येतो। दादा, एकंदरीत जर आपण पाहिलं तर उद्या ही यात्रा दौंडमध्ये जाते, म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जाणार आहे, त्यानंतरून बारामतीमध्ये ही यात्रा पोहोचणार आहे, अजित पवारांच्या गावामध्ये पण जाणार आहे। काय एकंदरीत सुप्रिया सुळेंनी कशा पद्धतीने तुम्हाला तिथले प्रश्न सांगितले, शेतकऱ्यांचे काय तिथले प्रश्न आहेत आणि कशा पद्धतीने त्यावरती? सर्वसामान्य शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न आहेत आणि विशेष कोणाच्या गावात जाणार म्हणून हा काही प्रकार नाहीये। यामध्ये राजकारण असण्यापेक्षा महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणं, ही गोष्ट गरजेची आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, दूध उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, दूध उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न हा सगळीकडेच प्रश्न आहे। ठामपणे केंद्र सरकारकडे भूमिकाच घेताना दिसत नाहीये ना। निखिल करंदीकरसह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, जुन्नर, पुणे।